हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो. वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ बी स्कूल. ह्या धड्यामध्ये चेंजिंग सेंटेन्सेस ह्या धड्याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की स्टुडंट्सला सेंटेन्स फॉर्मेशन करता आलं पाहिजे. मग त्याची एकदम मेन कॉन्सेप्ट न सांगता आपण मुलांना कसं वेगवेगळ्या वर्ड्सने चेंज करता करता त्यांना ह्या गोष्टीचं जाणीव करून देऊन किंवा ह्या गोष्टी शिकवणं हेच या धड्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. हा धडा NEPच्या बेसिसवरती बेस्ड आहे. ह्या धड्याची बेसलाईन 3 कॅटेगरीजच्या लर्निंग आउटकम्स वरती बेस्ड आहे: नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे वेगवेगळे उपयोग समजतील. त्यासोबतच एक शब्द संपूर्ण वाक्य कसे बदलू शकतात हे त्या विद्यार्थ्यांना माहिती पडेल आणि विद्यार्थ्यांना एका वेळी एक शब्द बदलून वेगवेगळ्या वाक्य लिहून कसं ते करू शकतात हे सगळं त्यांना येईल. त्यासोबतच विद्यार्थ्यांना पण स्वतःहून वाक्य तयार करायला प्रोत्साहन मिळेल आणि त्यासोबतच स्टुडंट्सला एकत्र काम कसे करणे हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या द्वारे त्यांना एक सेन्स ऑफ फीलिंग ऑफ टीमवर्क आणि रिस्पेक्ट येईल. हेच या धड्यांचं मुख्य लर्निंग आउटकमचं उद्दिष्ट आहे. हा धडा NEPच्या बेसिसवरती असल्या कारणाने वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डोमेनचा समावेश केला आहे. मेन डेव्हलपमेंटल डोमेन ज्याचं फोकस केलं आहे या धड्यामध्ये इज लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट. आणि हा धडा इक्लेक्टिक अप्रोच वरती बेस्ड आहे. इक्लेक्टिक अप्रोच म्हणजेच विद्यार्थ्यांना, टीचर्सला आणि पालकांना त्यांच्या वेळ, काळ आणि मटेरियल, लोकेशन, प्लेस एक्सेट्राच्या हिशोबाने वेगवेगळ्या बदल जे ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत त्याच्यामध्ये करता येईल ह्याची फ्रीडम आहे. आणि एक टिप आहे की हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.